एका लग्नाची दुसरी गोष्ट. ही कार्यालयांची यादी. सगळी कार्यालय स्वतः जाऊन बघ. जायला सोयीस्कर पाहिजे, कार पार्किंग व्यवस्थित पाहिजे. कळलं तुला? मी बघतो, सगळं बघतो मी. ही जबाबदारी तुझी. काका, बाबा, मला जरा तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तू एक काम कर, देवकी काकूला मदत कर जा. नाही नाही, ऐकून घ्या माझं. कदाचित तुम्हाला त्रासही होईल, धक्का बसेल. घनादादा पळून जातोय. तर दादा, आपल्याला एक उत्तम केटरर पण शोधायला हवाय. ते अतिशय महत्वाचं. म्हणजे जेवण हा महत्वाचा भाग. याचं कारण लोक नवरा नवरीपेक्षा जेवण कसं होतं यावर लग्न कसं झालंय ठरवतात. तेव्हा जेवण महत्वाचं. काका, हे जरा गांभीर्यानं घ्या तुम्ही. जेवण हे गांभीर्याने घे. कळलं तुला? काका, जा तू दिघा कुठे बघ. जा जा. ठीक आहे, आत्ता कटवताय तुम्ही मला, पण रिसेप्शन काय, लग्न सुद्धा तुमच्या डोळ्यात देखत होणार नाहीये. ज्ञाना, हे जरा अति होतंय. आम्ही लक्ष देत नाही होत तर मुद्दामून लक्ष वेधून घेतोयस का तू? अरे काय वय काय तुझं? या वयात आमचे वडील आम्हाला नुसते हूं जरी म्हणाले ना तरी विचार दादाला. योगाभ्यास नको, प्रतिमख नको, तीव्र तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टाशी शंको नको, ज्याची आसरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. वहिनी वहिनी, मी सगळं म्हणेन परत पहिल्यापासून. काय झालं? काय अगं, घनाला पाहिलंस का कुठे? त्यात नाहीये. नाही ना, सकाळी उठल्या उठल्या कुठे गेला हा मुलगा? बरं, जाताना कुठे जातो, कधी येणार, काही सांगायला नको का? जबाबदारीची जरा म्हणून जाणीव नाहीये याला. मिनिट वहिनी, असेल इथेच कुठेतरी, टपरीवर गेला असेल, नाही तर मित्राकडे वगैरे गेला असेल. पण सांगून द्यायला काय होतं? क्या हुआ भैया? साहब, रिक्शा स्टार्ट नहीं हो रहा, देखना पड़ेगा क्या हुआ है. रिक्षाची पण इच्छा दिसत नाही आपण पळून जाऊ अशी. हो ना, रिक्षाची पण इच्छा नाही म्हणजे तुझी नाहीये? नाहीये, तू चिडू नको प्लीज. काय? अगं मग इतकं वेळ तुम्हाला साहब, सांगितलं आपको का? रिक्शा दूसरा पकड़ना पड़ेगा. रिक्शा स्टार्ट. थँक्यू. थँक गॉड. थँक गॉड, म्हणजे तुझी पण नाहीये? अरे मग आपण काय करतोय हे सगळं सामान रिक्षात? काय करतोय आपण? सॉरी, उतर. दे बॅग मला. बॅग दे. दादा, मी जातोय. काय कुठे? मी कोणावर लावायला निघालायस का बुडालेत ऑलरेडी? अरे आपण बुडालोय, घना घरात नाहीये. घरात नाहीये, मग नाक्यावर गेला असेल ना, नाही तर ऑफिसला असेल. काल ज्ञाना सांगत होता की घना आज पळून जाणार आणि आता तो गायब आहे. मी जातो. ए, थांब. काय? तू वेडा आहेस का? तू ज्ञानाचं बोलणं कधीपासून सिरियसली घ्यायला लागला? अरे पण घना. इनफॅक्ट माझी दोन्ही मुलं कुहू आणि ज्ञाना यांचं बोलणं सिरियसली घ्यायचं नाही. आता ह्यात तू वल्लीला टाकलंस ना तरी चालेल. तुला ना यातला सिरियसनेसच नाही. आणि मला काय वाटतं माहितीये का, असं 4 तास आपण रिसेप्शनला थांबल्याने असा काही फरक पडणार नाहीये. फक्त आपल्या घरच्यांना आनंद होईल त्याचा, एवढंच. आपण एक करू, फक्त ते रिसेप्शनला अशा त्या सिंहासनासारख्या लाल वेल्वेटच्या खुर्च्या असतात ना, अशा त्या ठेवू नका म्हणावं प्लीज. खूप ऑड दिसतं ते. फक्त त्यांना एक सांगू, ते फोटो काढतात ना, नाही का, असं माझ्या मेहंदीच्या हातात असं तुझा चेहरा दिसणार किंवा असं स्टार मध्ये आपण दोघं दिसणार, तेवढं करू नका म्हणावं प्लीज. तो पण एक असतो ना, तो असा मी तुझी हनवटी अशी धरली आणि वरती गेली आणि आपण दोघे असे कॅमेरात बाकी हे काल काहीतरी पप्पा म्हणत होते मला की काहीतरी तुझे काहीतरी वरात वगैरे काढायचे. नाही, वरात काढायची नाही. हे बघ, मुळात ना माणूस त्या लग्नाच्या कपड्यांमध्ये मुळात तो जोकर सारखा दिसतो. आता काय प्लॅन तुझा? आता काय, मी घरी जाईन. मी पण ऑफिसला जाणार, तर खूप काम आहे आज. चल. एक मिनिट. आत्ता आपण इकडे पळून जाण्यासाठी भेटलो तो, हे घरी सांगायचं नाहीये. तेच सांगतोय मी तुला, घरी नाही सांगायचं, कळलं? ओके, तेच. एका लग्नाची दुसरी गोष्ट.